कारण आपल्याला माऊलीची सेवा करायची आहे आणि आपण त्यांच्या पायांना हात लावत नाही, त्यांचे आशीर्वाद घेत असतो. तुला नसेल जमणार तर राहू दे, पण ही किर्लोस्करांची रीत आहे, मीच करते. नाही नाही नाही, एक सासूमाऊ, हे बघा, आपल्याला सगळ्यांना पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं नाही जमलं. आता या सगळ्या वारकऱ्यांच्या रूपात आपल्या घरी साक्षात विठ्ठल रुक्मिणी आलेत आणि या सगळ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असल्यासारखं आहे ना. तर मी करेन, यू डोंट वरी. पाय सोडा. तीच दिशा आहे का? किती प्रेमाने करते हे सगळं. बघितलं का वहिनी, माझी सून किती गुणी आहे ते. आपल्या किर्लोस्करांची रीत परंपरा कशी नेटाने पार पाडते. त्या प्रियासारखी नुसती मिरवत नाहीये आणि मांडी घालून बसली नाहीये, सेवा करते वारकऱ्यांची. दिशा, तू कर, हा कर, मस्त करतेस. पारू, मारुतीला बोलवून आण. त्याच्यासारखा जयघोष आपल्याकडे कोणीच करत नाही. वही देवी आई. सावित्री आत्या, मी बाला बोलवून आणते. तोपर्यंत इकडं काही लागलं तर प्लीज बघा. हा होय. आलीच. मस्त होती. तुम्हाला सांगते, आमची किर्लोस्करांची तुला पण काही जबाबदारी हवी आहे का? मला नको नको, माझी सून एवढ्या नेटाने करते की जबाबदारी पूर्ण. इतकी मन लावून सेवा करते हे बघून मलाच धक्का बसला. आय मीन, मलाच इतका आनंद झालाय. ती करू दे, ती छान करते, मस्त करतेस दिशा. पारू. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, काय काय करते तुम्ही? उठा. काय करतो म्हणजे? माझ्या माऊलीच्या पाया पडतोय. पारू, आज तू पण माझी माऊली आहेस, माझा पांडुरंग आहेस. पारू, पारू, काय झालं? रडतेस का? आदित्य सर, बा तिकडं पालखीला यायला तयार नाही, नाराज होऊन बसले इथं. कुणाशी काय बोलत नाही का काय नाही. मला ना काय करू कळना झालंय बघा. ते नको काळजी करू. काय चाललंय? मला इथे कामाला लावून सगळे मस्त फिरतात आणि मी एकटी इथे अडकलीये.
एनिवे आता फक्त थोडा वेळ, नंतर या सगळ्या माझ्या सर्वंट्स असतील आणि मग मी या घराची मालकीण बनून यांना कामाला लावेन. इथे माझी सून नोकरासारखी राबतीये आणि वहिनींची सून आरामात मांडी घालून बसलीये. आता बघाच मी काय करते.